चॅप्टर फर्स्ट बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री यामध्ये आपण लेक्चर थर्ड बघतोय. सेक्शन थर्डचा आपण विचार करायचा आहे. सेक्शन फर्स्ट आणि सेकंड सेक्शनमध्ये आपण 1.1 आणि 1.2 याच्याशी रिलेटेड आपण माहिती घेतलेली होती. ते ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासलेलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी संपदा क्लासेस यूट्यूब चॅनलवर जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्यामध्ये 1.2 आणि 1.3शी संबंधित सेक्शन 1 आणि सेक्शन 2 हे जे दोन व्हिडिओ तयार केलेले आहेत ते पाहून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला त्याच्यातलाच पुढचा पार्ट हा या ठिकाणी महत्त्वाचा विचारात घ्यायचा आहे. सेक्शन थर्डमध्ये आपण पाहत असताना सुरुवातीला कंडिशनल स्टेटमेंटचा आपण विचार करत असताना जे स्टेटमेंट आपल्याला दिलेलं असते त्या स्टेटमेंटमध्ये आपण इफ दॅनचा यूज करणार आहे, ज्याला मराठीमध्ये आपण सशर्त विधान असा शब्द वापरतोय. आणि त्याचे डेफिनेशन देत असताना द स्टेटमेंट विच कॅन बी रिटर्न इन द इफ दॅन हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म आर कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट. एखाद जे स्टेटमेंट आपल्याला दिलेलं असेल त्या स्टेटमेंटमध्ये इफ त्याच्यानंतर काय असेल ते स्टेटमेंट, देन त्याच्यानंतर काय स्टेटमेंट, अशा पद्धतीचं स्टेटमेंट आपण लिहिलेलं असेल तर गिवन स्टेटमेंट इज कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट. जे आपल्याला थोडक्यात इफ दॅनच्या फॉर्मॅटमध्ये असणारं स्टेटमेंट हे कंडिशनल स्टेटमेंट असते, हे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यासाठी किंवा कंडिशनल स्टेटमेंट लिहिण्यासाठी त्याच्यामध्ये आपण इफ दॅनचा यूज करतोय. त्यामध्ये आपण जर विचार केला द पार्ट ऑफ स्टेटमेंट फॉलोइंग इफ नंतरचा जो पार्ट आहे त्यालाच आपण अँटीसिडेंट असा शब्द वापरतोय. इट मीन्स त्याला पुढे जाऊन आपण गिवन असा देखील शब्द वापरणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इफ नंतर आपण काहीतरी लिहित असतो, जे स्टेटमेंट लिहितोय तो पार्ट इट मीन्स सुरुवातीचा पार्ट असतो, इट मीन्स तो गिवन पार्ट असतोय, त्याला आपण त्या ठिकाणी अँटीसिडेंट असा शब्द वापरतोय. अँड द पार्ट फॉलोइंग देन इज कॉल्ड कॉन्सिक्वेंट. त्यानंतरचा जो पार्ट आपण लिहिणार आहे त्याला आपण कॉन्सिक्वेंट असं म्हणतोय. इट मीन्स त्यालाच पुढे जाऊन आपण टू प्रूव्ह या पद्धतीने उल्लेख करणार आहे. म्हणजे स्टेटमेंटचे दोन पार्ट होतात. जे स्टेटमेंटमध्ये इफ नंतरचा एक पार्ट इट मीन्स गिवन पार्ट म्हणून आपण नंतर कन्सिडर करणार आहे. त्यानंतरचा पार्ट इट मीन्स टू प्रूव्ह म्हणून आपण त्याचा विचार करणार. त्यालाच आपण अँटीसिडेंट आणि त्याच्यानंतर कॉन्सिक्वेंट असं देखील शब्द वापरणार. एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेला आहे. त्या एक्झाम्पलचा आपण जर विचार केला तर इथं तुम्हाला दिलेलं इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बोस, त्याच्यानंतर देन इट्स अ डायगोनल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. आता हे स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये काय केले की जे स्टेटमेंट होतं त्याच्यामध्ये इफ यूज केलेलं आहे. इफ नंतर एक पार्ट दिलेला आहे अ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बोस. म्हणजे गिवन क्वाड्रिलॅटरल हा रोम्बोस आहे, इट मीन्स तो अँटीसिडेंट झाला. जर क्वाड्रिलॅटरल हा रोम्बोस असेल तर देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. जर असं असेल तर त्याचे डायगोनल जे आहे ते परपेंडिक्युलर बायसेक्टर टू ईच अदर असतात, हे आपल्याला माहिती आहे. आणि हा नंतरचा जो पार्ट आहे हा नंतरचा पार्ट इट मीन्स कॉन्सिक्वेंट. म्हणजे स्टेटमेंटचे इफ आणि दॅनमध्ये दोन पार्ट झालेले आहेत. हा गिवन इट मीन्स अँटीसिडेंट आणि हा नेक्स्ट पार्ट जो आहे त्याला आपण कॉन्सिक्वेंट इट मीन्स टू प्रूव्ह. ज्यावेळेला आपण थेरम लिहित असतो त्यावेळेला इफ दॅनच्या स्वरूपात आपण स्टेटमेंट केलं तर गिवन पार्ट काय आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी टू प्रूव्ह काय आहे हे आपल्या लक्षात येण्यासाठी याचा आपण यूज करू शकतोय. त्यानंतर हेच आपण समजा या दोघांच्यामध्ये इंटरचेंज जर केलं, म्हणजेच जो पार्ट आपल्याला अँटीसिडेंटच्या ठिकाणी लिहिलेला आहे इट मीन्स गिवन म्हणून दिलेला आहे, त्याची आपण पोझिशन ही कॉन्सिक्वेंटच्या ठिकाणी लिहिली आणि कॉन्सिक्वेंट जे आपण लिहिलेलं इट मीन्स टू प्रूव्ह म्हणून लिहिलेलं आहे त्याची आपण पोझिशन ही या ठिकाणी आणली. या दोघांच्या मध्ये आपण जर इंटरचेंज केला आणि त्याच्यानंतर अगेन आपण इफ दॅन त्याच्यामध्ये जर यूज केलेलं असेल तर असं जे स्टेटमेंट होतं ते गिवन स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स असणार आहे. जे कंडिशनल स्टेटमेंट जे आहे त्याचा कॉन्व्हर्स, कंडिशनल म्हटलं की इफ दॅन त्याच्यात असणार आहे आणि त्यातल्या गिवन इट मीन्स अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट या दोन्हीमध्ये इंटरचेंज केलं की जे तयार होणार स्टेटमेंट इट मीन्स कॉन्व्हर्स. त्यामुळे कॉन्व्हर्सचं डेफिनेशन फक्त आपण थोडक्यात विचार करताना इफ द अँटीसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट इज इन अ गिवन कंडिशनल स्टेटमेंट आर इंटरचेंज्ड. म्हणजे तुमचं अँटीसिडेंट असू दे किंवा कॉन्सिक्वेंट असू दे हे गिवन कंडिशनल स्टेटमेंट जे असेल त्याच्यात इंटरचेंज केलं आपण, द रिझल्टिंग स्टेटमेंट इज कॉल्ड कॉर्नर्स ऑफ गिवन स्टेटमेंट. म्हणजेच मिळालेले जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट इट मीन्स गिवन स्टेटमेंटचं कंडिशनल स्टेटमेंटचा तो कॉन्व्हर्स असणार आहे. आपण वर जे एक्झाम्पल घेतले याच एक्झाम्पलमध्ये आपण इंटरचेंज केलेलं आहे आणि या ठिकाणी या स्टेटमेंटचा वरच्या स्टेटमेंटचं कंडिशनल स्टेटमेंटचं याचा कॉन्व्हर्स या ठिकाणी लिहिलेला आहे. एक्झाम्पल इफ त्यानंतर काय काय लिहिले इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर, हे आपलं स्टेटमेंट होतं. ते जाता लिहिताना इथं असले की इफ द डायगोनल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. म्हणजे एखादा क्वाड्रिलॅटरल असेल आणि त्या क्वाड्रिलॅटरलचं जर समजा त्या ठिकाणी डायगोनल हे परपेंडिक्युलर बायसेक्टर ईच अदर असतील तर अशा कंडिशनमध्ये देन इट इज अ रोम्बस. म्हणजे याचा जो काय क्वाड्रिलॅटरल असणार आहे तो रोम्बस असणार आहे.
या पद्धतीने आपण काय करायचं की जर समजा एखादा कंडिशनल स्टेटमेंट दिलं असेल तर त्याचं कॉन्व्हर्स लिहिण्यासाठी अशा पद्धतीने किंवा कॉन्व्हर्स दिलं असेल तर त्याचं कंडिशनल करत असताना या दोन्हीमध्ये इंटरचेंज हे करून घ्यायचं. त्यानंतर काही पॉस्युलेट्स आपल्याला दिलेले आहेत. त्या पॉस्युलेट्सचा आपण जर विचार केला, आपण 6 स्टँडर्डपासून या पद्धतीने आपण त्याचा विचार केलेला आहे. त्यामध्ये फर्स्ट सांगितलं आहे देअर आर इनफायनाईट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉईंट. एक आपण सिंगल पॉईंट घेतला आणि त्या पॉईंटमधनं पास होणार लाईन आपण जर ड्रॉ केल्या तर अशा लाईन्स आपण इनफायनाईट नंबर ऑफ लाईन्स ड्रॉ करू शकतोय. त्यामुळे हे स्टेटमेंट आपण 6 स्टँडर्डमध्येच त्याचा उल्लेख केलेला होता. पुढे जाऊन अशा जे काही लाईन्स होत्या त्याला आपण कॉन्करन्स लाईन्स असं देखील शब्द त्या ठिकाणी वापरलेला होता. म्हणजे एक सिंगल पॉईंट घेऊन त्यातनं आपण अनेक लाईन्स ड्रॉ करू शकतोय. इट मीन्स इनफायनाईट लाईन्स आपण पास होतात हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर देअर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. त्यात 6 स्टँडर्डमध्ये पुन्हा आपण त्याचं 2 पॉईंट आपण कुठेही जर घेतलेले असतील तर त्यातनं पास होणारे आपण जर लाईन ड्रॉ केली तर एक सिंगल लाईन आपल्याला ड्रॉ करता येते. जे 2 पॉईंट्स आपण घेतले त्यातनं पास होणारे एक सिंगल लाईन आपण ड्रॉ करू शकतोय. देअर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. त्यानंतर थर्ड आपल्याला दिलेलं आहे अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉईंट ॲज इट्स सेंटर. एखादा सेंटर आपण घेतला आणि त्याच्यानंतर काही आपण समजा रेडियस घेतले असेल तर त्यापासून त्या सेंटरपासून एक जे काही रेडियस घेतले असेल त्याचं एक सिंगल आपण सर्कल हे ड्रॉ करू शकतोय. त्याच्यानंतर ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर. आपण राईट अँगल इट मीन्स 90 डिग्री. आपण कुठले अँगल जर घेतलेले असेल 90 डिग्रीचे अँगल ते सगळे राईट अँगल झाले आणि सगळे राईट अँगल हे कॉन्ग्रुएंट असणार कारण त्याचं मेजरमेंट हे आपल्याला इक्वल मिळते. या पद्धतीने आपण ते स्टेटमेंट फक्त विचारत. आता यातलीच काही अशी स्टेटमेंट आहेत की जी आपण लॉजिकली प्रूव्ह करू शकतोय. अशी काही स्टेटमेंट जे त्याला पुढे आपण त्या ठिकाणी थेरम असं म्हणणार आहे. आता या ठिकाणी थेरमचा आपण विचार करणं अ प्रॉपर्टी इज सपोर्टेड टू बी ट्रू इफ इट कॅन बी प्रूव्ड लॉजिकली इट इज देन कॉल्ड थेरम. जनरली आपण जर विचार केला तर आपल्याला अशी काही जी स्टेटमेंट दिलेली आहे ते आपण लॉजिकली प्रूव्ह करू असेल तर अशी काही जी थेरम सेंटेन्स जे आहेत स्टेटमेंट जे आहेत तेच आपण त्या ठिकाणी थेरम म्हणून विचारात घेणार. आणि असे थेरम प्रूव्ह करायचे असतील तर आपल्याला त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप काहीतरी लिहिणं गरजेचं आहे. इट मीन्स त्याला आपण प्रूफ असं म्हणतोय. द लॉजिकली आर्ग्युमेंट मेड टू प्रूव्ह थेरम इज कॉल्ड इट्स प्रूफ. म्हणजे जनरली आपण जे काही लॉजिकली आर्ग्युमेंट त्याचं जे देतोय म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण लिहित जाणार आहे. जसं एखादं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करताना स्टेप बाय स्टेप आपण लिहित जातोय. इट मीन्स त्याचं त्या एक प्रकारे आपण त्याचं प्रूफ देतोय. आता यामध्ये आपल्याला काय करायचं जे स्टेटमेंट जे थेरम दिलेलं असणार आहे त्या थेरमचे 2 पार्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सांगितलं होतं अँड अँटीसिडंट ऑफ अ कंडिशनल स्टेटमेंट इज कॉल्ड अ गिवन पार्ट. म्हणजेच आपल्याला कंडिशनल स्टेटमेंटमध्ये जे अँटीसिडंट आपण घेतोय म्हणजे जो सुरुवातीचा इफ नंतरचा जो पार्ट आपण घेतोय त्यालाच आपण गिवन पार्ट असं म्हणणार आहे. अँड द कॉन्सिक्युटंट इज कॉल्ड द पार्ट ऑफ द पार्ट टू बी प्रूव्ह. इट मीन्स टू प्रूव्ह म्हटलं तरी सुद्धा चालेल. याचा अर्थ कॉन्सिक्युटंट त्यानंतरचा जो पार्ट आहे तो पार्ट इट मीन्स टू प्रूव्ह म्हणून आपण विचारणार. ज्यावेळेला आपल्याला थेरम दिलेला असेल ते स्टेटमेंट आपण इफ दॅनच्या स्वरूपात कन्वर्ट केलं म्हणजे कंडिशनल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं तर इफ नंतरचा पार्ट इट मीन्स गिवन त्याच्यानंतर त्यानंतरचा पार्ट इट मीन्स टू प्रूव्ह. या पद्धतीने आपण विचार. आता याच्याशी रिलेटेड आपल्याला एक महत्त्वाचं थेरम म्हणजे आपल्याला थोडक्यात जॉमेट्रीची जी सुरुवात होती ती थेरम नव्हती आणि ते थेरम एकदा समजलं कसं लिहायचं की आपण पुढचे बाकीचे 10th मध्ये असू दे किंवा इतर वेळेला देखील जी थेरम आहे ती प्रूव्ह करण्यासाठी आपण त्याचा विचार करू शकतो. थेरमची भीती एकदा आपण दूर केली की आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि ते थेरम आपल्याला कंप्लीट करायचं असेल तर पहिलं आपल्याला थेरम काय सांगितलेलं आहे. थेरममध्ये काय सांगितलं दी अपोजिट अँगल्स फॉर्म बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन्स आर इक्वल मेजर्स. आता याचं मिनिंग आपण कोणतंही थेरम ज्यावेळेला आपण लिहित असते त्यावेळेला त्याचं मिनिंग जर समजावून घेतलं तर इझिली आपण ते कंप्लीट करू शकतो. काय सांगितले दी अपोजिट अँगल्स फॉर्म बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन्स आर इक्वल मेजर्स. आता याच्यात इफ दॅन जरी नसलं तर याचा अर्थ काय की 2 लाईन इंटरसेक्टिंग लाईन 2 लाईन जर इंटरसेक्ट करत असतील तर जे अपोजिट अँगल्स तयार होतात त्यांचं मेजरमेंट ही इक्वल असते हे आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मला जर समजा हे थेरम कंप्लीट करायचं असेल तर 2 लाईन ड्रॉ करणं गरजेचं आहे. ते इंटरसेक्ट करायला पाहिजेत आणि त्याच्यापासून अपोजिट अँगल हे तयार होत पाहिजे. त्यामुळे आपण ज्यावेळेला फिगर ड्रॉ करत असतोय त्यावेळेला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की आपण फिगर ड्रॉ करत असताना स्टेटमेंट व्यवस्थित काळजीपूर्वक वाचलं तर त्याच्या आधारे इझिली आपण फिगर ही ड्रॉ करू शकतोय. 2 इंटरसेक्टिंग लाईन्स 2 लाईन्स आपण ड्रॉ करूया. सपोज या ठिकाणी आपण ए बी ही लाईन घेतलेली ए बी ही लाईन जी घेतलेली आहे याला इंटरसेक्ट करणार जी सेकंड लाईन आहे ए बी या ठिकाणी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्याला इंटरसेक्ट करणारे आपण सेकंड लाईन काढलेली आहे सी डी. दोन्ही कुठल्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत ॲट पॉईंट ओ.
फक्त तेच आता आपण इथं हे ए बी ही लाईन आणि सी डी ही लाईन इंटरसेक्टिंग लाईन घेतलेली आहेत आणि ते एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. तेच फक्त स्टेटमेंटच्या स्वरूपात लिहिलं, इट मीन्स तो गिवन पार्ट. म्हणजे त्याचा अर्थ इथं गिवन लिहित असताना लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ. दोन्ही लाईन एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो, पॉईंट आपण ओ घेतलाय. सच दॅट कशा पद्धतीनं, तर त्या ठिकाणी बिटवीन इज पुन्हा दाखवलेलं आहे. ए बिटवीन ओ बिटवीन बी, म्हणजे ए आणि बी चे बिटवीन हा ओ आहे. सिमिलरली तशाच पद्धतीनं सी बिटवीन ओ बिटवीन डी याच्या बिटवीन आपल्याला दाखवले. हे ॲडिशनल आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. आता हे असं असेल तर टू प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, जर या पद्धतीने दिलं असेल तर प्रूव्ह असं करायचं आहे आपल्याला की व्हर्टिकली अपोजिट अँगल जे आहे ते अपोजिट अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचं. तर अँगल कुठले, तर ॲक्च्युली ह्या लाईन ज्यावेळेला इंटरसेक्ट होतात त्यावेळेला या ठिकाणी तयार होणारा जो अँगल आहे, इट मीन्स अँगल ए ओ सी हा तयार होणारा अँगल, या अँगलचा हा या ठिकाणी तयार होणारा अँगल जो आहे तो व्हर्टिकल अपोजिट अँगल. मग तो लिहित असताना आपण बी ओ डी असं लिहू शकतो किंवा डी ओ बी असं लिहू शकतो. म्हणजे हे याचा एक पेअर आपल्याला तयार झालं. सिमिलरली ए ओ डी हा जर एक अँगल आपण घेतला तर याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल जो आहे तो या ठिकाणचा असणार आहे, म्हणजेच सी ओ बी किंवा बी ओ सी. मग आपल्याला हे एक पेअर आणि हे एक पेअर हे जे आहे ते व्हर्टिकल अपोजिट अँगल याचे मेजर जे आहे ते इक्वल दाखवायचं. इट मीन्स हे दोन्ही कॉन्ग्रुएंट दाखवायचं असं म्हटलं तर चालतंय. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला टू प्रूव्ह मध्ये लिहित असताना फर्स्टमध्ये अँगल ए ओ सी म्हणजे हा अँगल, याचा व्हर्टिकल अपोजिट कुठला आहे तर खालचा आहे हा बी ओ डी इज इक्वल टू आपण बी ओ डी. आणि सेकंड आपल्याला काय करायचं आहे, अँगल बी ओ सी म्हणजे बी ओ सी हा जर घेतला तर याचा व्हर्टिकल या ठिकाणचा आहे, म्हणजेच ए ओ डी. हे आपल्याला दोन्ही प्रूव्ह करायचं आहे. तर हे दोन्ही प्रूव्ह करायचं असेल तर प्रूफ लिहित असताना नेमकं आपण काय करणार आहे की तुम्हाला दोन्हीपैकी कुठलेही एक तुम्ही प्रूव्ह करू शकताय. त्यासाठी आपण समजा आता याचा आपण विचार प्रूफ लिहित असताना या ठिकाणचं नाही, हे दोन्ही पहिल्यांदा आपल्याला समजा कॉन्ग्रुएंट दाखवायचे किंवा इक्वल दाखवायचे. त्यासाठी एक तर इकडचा मिडलचा अँगल घ्या किंवा इकडचा मिडलचा अँगल घ्या आणि त्याचा यूज करायचा आहे. मग आता या ठिकाणी मी नेमकं काय करणार हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे ह्या दोन्हींचा आपण जर विचार केला तर ह्या दोन्हींची जर आपण सम केली तर हा टोटल हाफ पार्ट मिळतो. आणि हाफ पार्ट इट मीन्स या ठिकाणी अँगल्स हे लिनियर पेअर झाले आणि अँगल्स इन लिनियर पेअर असतील तर या दोन्हीची सम आपल्याला 180 डिग्री मिळते हे माहिती आहे आपल्याला. आणि त्यानुसार आपण इथं स्टेटमेंट लिहित असताना सुरुवात फक्त एवढंच करायचं आहे, अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी किंवा सी ओ बी म्हटलं चालेल इज इक्वल टू 180 डिग्री. हे आपण इथं दिलं. अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी म्हणजे हा फर्स्ट अँगल आणि हा सेकंड अँगल, या दोन्हीची सम 180. रिझन अँगल्स इन लिनियर पेअर. हे इक्वेशन फर्स्ट मिळालं. सिमिलरली आपण पुन्हा काय करायचं आहे, हा जो सेकंड जादा घेतलेला अँगल आहे तो कॉमन ठेवायचा आहे आणि आपल्याला आवश्यक असलेला थर्ड अँगल म्हणजे हा अँगल घ्यायचा आहे. या दोन्हीची सम सुद्धा जर आपण पाहिले तर हे देखील अँगल्स इन लिनियर पेअर होतात, त्यामुळे यांची सम आपण 180 डिग्री घ्यायचं आहे. त्यामुळे नेक्स्ट लिहिताना अँगल बी ओ सी प्लस अँगल डी ओ बी या दोन्हीची सम जी आहे ती 180 दाखवलेली आहे इज इक्वल टू 180 घेतले. इक्वेशन इज सेकंड. अगेन रिझन सेम अँगल्स इन लिनियर पेअर. फक्त एवढं लक्षात ठेवा, मला हे दोन्ही इक्वल दाखवायचं असेल तर फर्स्ट प्लस सेकंड या दोन्हीची सम 180, रिझन अँगल्स इन लिनियर पेअर. नंतर सेकंड इक्वेशन लिहिताना सेकंड प्लस थर्ड या दोन्हीची सम 180, रिझन अँगल्स इन लिनियर पेअर. आणि ज्यावेळेला तुम्ही फर्स्ट आणि सेकंड असे इक्वेशन लिहिताय त्यावेळेला इक्वेशनची ही आर एच एस साईड जी आहे ती दोन्ही इक्वलच दिसते 180 180. जर आर एच एस इक्वल असेल तर एल एच एस आपण इक्वल लिहू शकतो, म्हणजे या दोन्हीची सम इज इक्वल टू या दोन्हीची सम हे आपण इक्वल लिहायचं आहे. फ्रॉम 1 and 2 अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी इज इक्वल टू अँगल बी ओ सी प्लस अँगल बी ओ डी. हे आपण इथे इक्वल घेतलं. हे दोन्ही इक्वल घेतल्यानंतर याच्यामध्ये बीओसी हा पार्ट सेम दिसतोय बोथ साईडला, तो कॅन्सल केला तर अँसर आपल्याला मिळतंय. देअरफॉर अँगल ए ओ सी इज इक्वल टू अँगल बी ओ डी. याचा अर्थ या ठिकाणी कंप्लीट झालेलं आपल्याला पाहते. आता हे जसं आपण हे कंप्लीट केलं तशाच पद्धतीने सिमिलरली हे दोन्ही सुद्धा आपण दाखवू शकतोय, तेव्हा डायरेक्ट आपण ते लिहिलं तर चालतंय. सिमिलरली प्रूव्ह दॅट अँगल बी ओ सी इज इक्वल टू अँगल ए ओ डी. हे डायरेक्ट या ठिकाणी हे पहिलं थेरम तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. हे थेरममध्ये अगदी सिंपल स्वरूपाचं थेरम आहे. फक्त एवढंच करायचं, दोन लाईन ड्रॉ करा आणि त्याचा इंटरसेक्शन पॉईंट दाखवा. हे दोन्ही इक्वल दाखवायचे, हे दोन्ही इक्वल दाखवायचे. यासाठी एवढं लक्षात ठेवायचं, फर्स्ट प्लस सेकंड या दोन्हीचे सम 180 अँगल्स आणि लिनियर पेअर इक्वेशन 1. त्यानंतर सेकंड प्लस थर्ड या दोन्हीची सम 180 इक्वेशन सेकंड द्या. दोन्ही इक्वेशनचे आर एच एस इक्वल असल्यामुळं एल एच एस इक्वल घ्या आणि बोथ मधला इक्वल पार्ट हा कॅन्सल करा, म्हणजे तुमचे आन्सर हे कम्प्लीट झालेलं. म्हणजेच याचा अर्थ काय,
की व्हर्टिकल ऑपोजिट अँगल जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात किंवा त्याचं मेजर इक्वल असते. हे सेंटेन्स लक्षात ठेवायचं, कारण पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना याची आपल्याला गरज लागणार आहे. त्याच्यानंतर याच्यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 दिलेला आहे. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला जो पहिला क्वेश्चन दिलेला आहे त्यामध्ये सांगितले राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म. जे दिलेलं स्टेटमेंट जे ते इफ देनचं यूज करायचं. इफ देन यूज करायचं इट मीन्स कंडिशनल फॉर्ममध्ये आपल्याला ते स्टेटमेंट लिहायचं आहे. मग कंडिशनल फॉर्ममध्ये स्टेटमेंट लिहायचं तर स्टेटमेंटमध्ये पहिलं काय सांगितलं, द अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅराग्राम आर कॉन्ग्रुएंट. याचं मिनिंग समजावून घेतलं की इफ कधी जोडायचं देन कधी जोडायचं हे आपल्याला लक्षात येईल. दी अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅराग्राम आर कॉन्ग्रुएंट म्हणजे गिवन क्वाड्रिलॅटरल हा पॅराग्राम आहे आणि असं असेल तर त्याचे अपोजिट अँगल्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. मग इफ आन्सर लिहिताना इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅराग्राम, गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅराग्राम पाहिजे आहे. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅराग्राम देन इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. या पद्धतीने स्टेटमेंट म्हणजे याच्यामध्ये इफ वापरलं, त्याच्यानंतर आपण काय केली, अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅराग्राम घेतला, देन इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट हे लिहिले. म्हणजे इफ देन वापरलं याचा अर्थ कंडिशनल फॉर्ममध्ये झालं ते. सेकंड काय दिलेलं आहे, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता इथेही रेक्टँगल आहे, रेक्टँगलचे डायगोनल्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. मग गिवन क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल पाहिजे म्हणजे ज्याचा अर्थ आन्सर लिहिताना इफ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. या पद्धतीने ते स्टेटमेंट तुमचं होऊन जाईल. याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय दिलंय आणि काय करायचं हे बघायचं आणि त्यानुसार इफ अँड देनचा आपण यूज करून तिथं कम्प्लीट करायचं आहे. नेक्स्ट याच्यामध्ये काय सांगितलं, इफ अँड आयसोसेलेस ट्रायंगल कॉमा दिलेलं आहे, सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. आता याच्यामध्ये काय सांगितले की इफ अँड आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे गिवन ट्रायंगल हा आयसोसेलेस आहे. आयसोसेलेस ट्रायंगल जर असेल तर त्याच्यामध्ये काय सांगायचं आहे, द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जर समजा आपण त्या ठिकाणी बेसचा जो मिड पॉईंट आहे तो मिड पॉईंट आणि त्याच्यानंतर व्हर्टेक्स यांना जॉईन करणारा हा जो सेगमेंट आहे इज परपेंडिक्युलर टू द बेस म्हणलेला आहे. तो त्याला बेसला परपेंडिक्युलर असतो हे दाखवायचं आहे. आता सोल्युशन लिहिताना काय करणार आपण, गिवन क्वाड्रिलॅटरल कुठला आपल्याला आयसोसेलेस ट्रायंगल. इफ अ ट्रायंगल इज अन आयसोसेलेस ट्रायंगल, इफ ट्रायंगल इज अन आयसोसेलेस असेल तरच आपण विचार करणार. देन काय सांगितले, द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू दी बेस. या पद्धतीने आपण त्याचं कन्वर्ट केलेलं पाहिजे. याचा अर्थ इफ आणि त्यांच्या स्वरूपात आपण ज्यावेळेला स्टेटमेंट लिहित असतोय त्याला स्टेटमेंट काळजीपूर्वक वाचायचं आणि त्याच्यामध्ये इफ कधी वापरायचं आणि देन कधी वापरायचं, गिवन पार्ट कुठला आणि टू प्रूव्ह कुठला आहे त्यानुसार आपण त्याचं चेंजेस करून घेईल. आता यामध्येच आपण इंटरचेंज केले की त्यांचे कॉन्व्हर्स आपल्याला मिळतात. काही स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहेत, राईट द कॉन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. गिवन स्टेटमेंटचे आपल्याला कॉन्व्हर्स लिहायला सांगितले. त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट काय आहे, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म टू द पॅरलल लाईन्स अँड their transversal are congruent. The alternate angles from to be two parallel lines and their transversal are congruent. आता पॅरलल लाईन्स जर असतील आणि त्या दोन्ही पॅरलल लाईन जर ट्रान्सव्हर्सल एखादी जर समजा आपल्याला त्या ठिकाणी काढलेली असेल तर अशा वेळेला जे अल्टरनेट अँगल्स असणार ते कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आता यामध्ये स्टेटमेंटमध्ये आपण उल्लेख असणार, इफ अल्टरनेट अँगल्स मेड बाय टू लाईन्स अँड इट्स अ ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे जर समजा आपण दोन लाईन्स घेतले असेल त्याची एक ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केलेली असेल आणि अशा वेळेला त्याचे अल्टरनेट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट आपल्याला जर मिळत असेल देन द लाईन्स आर पॅरलल. द लाईन्स आर पॅरलल म्हणजे लाईन्स पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात हे आपल्याला माहिती आहे. तेच या ठिकाणी उलट अर्थानं दिलेलं आहे. लाईन्स आहेत त्याची ट्रान्सव्हर्सल आपण ड्रॉ केली आणि अल्टरनेट अँगल आपल्याला जर कॉन्ग्रुएंट मिळत असतील तर अशा कंडिशनमध्ये ते लाईन्स पॅरलल असतात हे आपल्याला लिहायचं आहे. इट मीन्स स्टेटमेंटमध्ये आपण असं लिहिलं, इफ अल्टरनेट अँगल्स मेड बाय टू लाईन्स अँड इट्स अ ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स आर पॅरलल. नेक्स्ट सेकंड जे दिलेलं आहे याच पद्धतीने दिले, इफ अ पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. आता यामध्ये सुद्धा याच्यामध्ये विचार केला तर इंटिरियर अँगलचा आपण जर विचार केला, जे दोन लाईन्स आपण घेतलेले असतील त्याच्यामध्ये ट्रान्सव्हर्सल आपण ड्रॉ केली, त्याचे इंटिरियर अँगल जर ते सप्लिमेंटरी इट मीन्स त्या दोन्हीची सम आपल्याला 180 जर मिळत असेल तर गिवन लाईन हे पॅरलल असणार आहेत. आता तेच येतील, इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल देन द इंटिरियर अँगल्स सो फॉर्म आर सप्लिमेंटरी. जे दिलेले जे दोन लाईन्स आहेत त्या
जर समजा पॅरलल लाईन्स असतील आणि त्याला एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट असेल तर इंटिरियर अँगल जे असणार आहेत ते सप्लिमेंटरी असणार. इट मीन्स त्यांची सम ही आपल्याला 180 मिळणार आहे. आणि नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट म्हटलेलं आहे. मग असे आपण स्टेटमेंट बोललो त्याचा आता एक कॉन्व्हर्स आपल्याला करायचं आहे. त्यामुळे आपण जर विचार केला तर ते आन्सर लिहिताना इफ अ डायगोनल ऑफ अ क्वाड्रिलेटरल आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल जर कॉन्ग्रुएंट असतील देन द क्वाड्रिलेटरल इज अ रेक्टँगल, म्हणजे जो गिवन क्वाड्रिलेटरल जो आहे तो रेक्टँगल असणार आहे. या पद्धतीने आपण याचा उल्लेख हा करू शकतो. इथं जर आपण बघितलं तर स्टेटमेंट आणि त्याचा कॉन्व्हर्स कसं लिहायचा हेच फक्त या ठिकाणी आपल्याला विचारत घ्यायचं. आणि एक महत्त्वाचं थेरम जे आहे ते थेरम आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. थेरम कसं लिहायचं एकदा समजलं की आपण पुढचे थेरम लिहित असताना त्याचा वापर हा करतोय. आता याच्यातलीच काही आणखीन काही एक्झाम्पल जे आहे ज्याला आपण प्रॅक्टिस सेट आपण प्रॉब्लेम सेट जे पाहणार आहे त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम सेटमधले एक्झाम्पल ही विचारत घेऊया. थँक्यू.